नमस्कार, मी तुमची गॉसिप गर्ल आज वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूजवर। मंडळी, सध्या विज्ञान क्षेत्रात खूप नव्या गोष्टी होत आहेत आणि आपल्या अकलूजमध्ये एक खूप सुंदर असा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। रोटरी क्लब ऑफ अकलूज आयोजित मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज प्रस्तुत सुदृढ सतेज सुसंस्कारी आणि पिढीसाठी भव्य विनामूल्य कार्यक्रम म्हणजेच गर्भाचे भाव विश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार असा एक विनामूल्य कार्यक्रम होऊ घातलेला आहे 6 एप्रिलला। आता त्या निमित्तानेच आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याला लाभलेले आहेत ॲडव्होकेट प्रवीण कारंडे। तर सरजी, मी तुमचं खूप मनपूर्वक स्वागत करते स्माइल FM मध्ये। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्माइल FM वर माझा इंटरव्ह्यू आयोजित केल्याबद्दल। आता सरांची ओळख सांगायची म्हटलं तर ॲडव्होकेट तर आहेतच, परंतु त्यासोबत ते रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आणि सदस्य देखील आहेत। आणि इतकंच नाही तर मनशक्तीचे प्रयोग केंद्राचे ते 1990 पासूनचे कार्यकर्ते आहेत। खूप कमालीचं आहे सर। मगाशी तुम्ही सांगितलं की इयत्ता 10वी पासून तुम्ही हे कार्य करताय, तर खूप भारी वाटलं ऐकून। पण आता तुमचा जो काही कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाबद्दल आपण मेन बोलूयात। तर काय आहे या कार्यक्रमाचं स्वरूप, म्हणजे गर्भाचे भाव विश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार या कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? हा कार्यक्रम मुख्यत्वे करून गर्भवती माता व पिता यांच्यासाठी म्हणून आपण आयोजित केलेला आहे। दिनांक 6 एप्रिल त्या दिवशी रविवार आहे, रामनवमी आहे। या दिवशी हा कार्यक्रम आपण शंकरनगर येथील स्मृती भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सुमारे 500 ते 600 गर्भवती माता आणि त्यांच्या पित्यांसाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम विनामूल्य आहे। महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 3 तासाचा हा कार्यक्रम असेल। त्याच्यामध्ये साधारण 1 ते सव्वा तासाची 2 लेक्चर्स आपण या कार्यक्रमामध्ये ठेवणार आहोत। पहिलं लेक्चर जे असणार आहे, या लेक्चरमध्ये आपण गर्भसंस्कार म्हणजे नेमके काय किंवा त्याची वैज्ञानिक पार्श्वभूमी काय, नेमके गर्भसंस्कार करायचे म्हणजे नेमकं काय करायचं, किंबहुना आईच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते बाळ शिकू शकतं का, किंबहुना त्याला काही स्वतःच्या इंडिपेंडंट भावना असतात का, आणि त्याची ही नेमकी शिकण्याची प्रोसेस असते कशी, किंबहुना बाहेरच्या वातावरणामध्ये ज्या घडामोडी घडतात किंवा त्या आईची जी काही मानसिक स्थिती असते, कौटुंबिक वातावरण कसं असतं, ह्या सगळ्याचा परिणाम त्या गर्भामध्ये असलेल्या बाळावर होतो का, आणि होत असेल तर मग आपण जाणीवपूर्वक त्या गर्भातल्या बाळाला काय वातावरण दिलं पाहिजे, आपण त्याच्याशी कसा संवाद साधला पाहिजे, याबद्दलची एक वैज्ञानिक पार्श्वभूमी या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याकडून त्यांना समजावून सांगण्यात येईल। आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण या गर्भवती मातांनी या पिरियडमध्ये, हा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये नेमक्या काय काळजी घ्यायच्या, कोणत्या प्रकारे स्वतःची मनस्थिती ठेवायची, स्वतःच्या भावनेचं व्यवस्थापन कसं करायचं, एवढंच नव्हे तर त्यांनी कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा, कोणत्या प्रकारचे व्यायाम करायचे, याबद्दलची जी काही सविस्तर माहिती आहे ती आपण त्यांना दुसऱ्या लेक्चरमध्ये देणार आहोत। अशी 2 लेक्चर्स या कार्यशाळेच्या निमित्ताने होणार आहेत। मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे एक सायकोलॉजिकल टेस्ट एका मशीनच्या द्वारे आपण घेणार आहोत की जिचं नाव आहे स्ट्रोबोस्कोप टेस्ट। ही एक सामुदायिक टेस्ट आपण त्या ठिकाणी उपस्थित सर्व गर्भवती मातांची आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आणि ज्या टेस्टवर आधारित आपण उर्वरित कालावधी करता त्या मातांना काही एकाग्रता बिंदू सजेस्ट करणार आहोत की जेणेकरून त्यावर एकाग्रता केल्याने त्यांची एक मानसिक स्थिती धैर्याची राहील। प्रेग्नन्सी पिरियडमध्ये किंवा डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना स्वतःचं धैर्य राखण्यामध्ये त्याची मदत होईल, याची माहिती या निमित्ताने आपण देणार आहोत। आणि या संपूर्ण कार्यशाळेचा जो उपयोग आहे तो केवळ फक्त गर्भवती मातेसाठी नाही आहे, तर तिच्याबरोबर तिच्या पतीने म्हणजे त्या बाळाच्या वडिलांनी येणं अपेक्षित आहे। अगदीच अपरिहार्य कारणास्तव वडील येऊ नाही शकले तर किमान गर्भवती मातेची सासू किंवा आई यांनी तरी त्या कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे, जेणेकरून केवळ गर्भवती माता नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाचा त्या येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सहभाग अपेक्षित असतो। त्यामुळे या कार्यशाळेमध्ये आम्ही त्यांच्या घरी जे मूल जन्माला येणार आहे
त्या मुलाचं त्यांनी स्वागत कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे याबद्दलची माहिती आम्ही त्या कार्यशाळेमध्ये देणार आहोत. हे कार्यशाळेमध्ये आपण मुद्दामहून येणाऱ्या मातांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था तर आहेच, परंतु आपण या कार्यशाळा पूर्ण करणाऱ्या जोडप्यांसाठी मनशक्तीने प्रकाशित केलेलं काही साहित्य आपण त्यांना भेट देणार आहोत, की जे साहित्य त्यांना उरलेल्या कालावधीमध्ये उपयोगी पडू शकेल. त्याच्यामध्ये आपण त्या बाळासाठी नेमकी कोणत्या प्रकारची प्रार्थना करायची आहे, त्यांनी कोणत्या प्रकारचं संगीत ऐकल्यानंतर त्या बाळाची इमोशनल किंवा इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट होईल याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिली जाणार आहे. अशी एक युनिक वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम अकलूजमध्ये पहिल्यांदाच संपन्न होतो आहे. त्यामुळे या कार्यशाळेमध्ये सर्वच गर्भवती माता की ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे त्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन मी रोटरी क्लब ऑफ अकलूज व मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज यांच्या वतीनं सर्वांना करतो. येस, आता तुम्ही सांगितलं की ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचते त्या सर्वांनीच यायला हवंय, पण माझा एक प्रश्न आहे की याच्यासाठी काही पूर्व नोंदणी करावी लागते का, म्हणजे या 6 एप्रिलच्या कार्यक्रमासाठी? हा, निश्चितच. पूर्व नोंदणीशिवाय आपण प्रवेशही ठेवलेला नाही. कार्यक्रम विनामूल्य जरी असला तरी तो पूर्व नोंदणीवर आधारित असा आहे. त्यामुळे आपण ज्या गर्भवती माता आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो. आम्ही काही पॅम्पलेट्स काढलेली आहेत, आपण त्याच्यासाठी लिंक सुद्धा जनरेट केलेली आहे आणि अगदी ज्यांना लिंकवर जाऊन स्वतःचं नाव नोंदवता येणार नाही त्यांनी निश्चितपणे आम्ही या कार्यक्रमाच्या अखेरीस जे फोन नंबर्स देऊ त्या फोन नंबर्सला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपली माहिती तिथे घेतली जाईल आणि ती माहिती घेतल्यानंतर त्याचा फॉर्म आम्ही फिलअप करून घेऊ आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या काही दिवस अगोदर आम्ही त्या गर्भवती मातांपर्यंत काही प्रवेशिका पोहोचवणार आहोत, ज्या प्रवेशिकेच्या आधारे त्या ठिकाणी त्या सहभागी होऊ शकतात. अगदीच खूप सुंदर उपक्रम आहे तुमचा. पण माझा असा प्रश्न आहे की बाबा अशा या उपक्रमांची सध्याच्या काळात किती गरज आहे बाबा? आवश्यकता तर खूपच आहे, कारण आपण पाहतो समाजामध्ये दिवसेंदिवस मुलांच्या समस्या अतिशय गंभीर होत चाललेल्या आहेत. ज्या पद्धतीनं समाजाचं वातावरण होत चाललेलं आहे यामुळे मुलांवर खूप विपरीत परिणाम होत आहेत. तर प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझं मूल हे केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही तर बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या देखील सक्षम असायला पाहिजे, ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. मग आता ही जी काही त्यांची इच्छा आहे या पालकत्वासाठीचे प्रयत्न नेमके त्यांनी केव्हापासून केले पाहिजेत? तर हा प्रयत्न मूल जन्माला आल्यानंतर पासूनचा नाहीये, तर मूल जन्माला येण्या अगोदर म्हणजे मनशक्तीची तर कल्पना अशी आहे की अगदी लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस पालक म्हणजे नवरा बायको पालक होण्यासाठीचा निश्चय करतील त्यावेळेसच त्यांनी खरं तर मुलाच्या जन्माची प्रोसेस समजून घेतली पाहिजे आणि ते नेमकं गर्भात असतानाच त्याचं कशा पद्धतीनं पोषण केलं पाहिजे हा विचार त्यांनी जर समजून घेतला तर पालक एका बाजूने एक चांगलं पालकत्व निभावण्यासाठी तयार होतील आणि ते जे बाळ आहे की जे गर्भात असताना देखील त्याला काही जाणीवा त्या ठिकाणी निर्माण होतात, त्या जाणीवा त्याच्यापर्यंत पोहोचतात कशा हे जर त्या पालकांना कळालं तर पालक ते मूल अधिक चांगल्या पद्धतीनं त्या आई वडिलांशी त्या कुटुंबाशी चांगले संबंध, चांगला रॅपो तयार करू शकेल याची खात्री मनशक्तीला आहे. किंवा याबाबत आता जगभरातच खूप संशोधन होत आहे आणि या संशोधनाच्या पार्श्वभूमीवरच 1961 पासून खरं तर अशा प्रकारचा उपक्रम मनशक्तीमध्ये घेतला जातो आहे. आता तर तंत्रज्ञान खूपच पुढे गेलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला आतल्या गर्भातलं जे काही बाळ आहे ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी फिटस अशी म्हटली जाते, या फिटसची डेव्हलपमेंट कशी होते, कोणत्या महिन्यामध्ये त्याला जाणीवा होतात, ते ऐकू केव्हा शकतं किंवा मुळात त्याला तिथे स्वप्न देखील पडतात असंही आता विज्ञान या निष्कर्षाप्रत आले की गर्भात असलेल्या बाळाला स्वप्न देखील पडतात. अशा अनेक डेव्हलपमेंट्स आता टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला पाहता येऊ शकतात आणि त्यामुळे चांगलं मूल आपल्या पोटी जन्माला यावं अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येक
पालकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला पाहिजे आणि ती एक समाजाची गरज आहे. म्हणजे सामाजिक विषय सामाजिक त्यातला आस्पेक्ट किंवा सामाजिक भूमिका अशी असली पाहिजे की येणारी पिढी ही जसं आपण म्हटलं की सदृढ, सतेज आणि सुसंस्कारी असली पाहिजे. यासाठीचे जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते प्रयत्न अगदी गर्भपूर्वावस्थेपासून जर केले तर ते अधिक उपयोगी पडू शकेल असा विश्वास मनशक्तीला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे एवढं अमूल्य असं ज्ञान तुम्ही देता. आता कोणतीही गोष्ट द्यायची म्हटलं की आपण काही ना काहीतरी त्याला पैसे आकारत असतो, पण हा जो काही एवढा महत्वपूर्ण कार्यक्रम ठेवलेला आहे तो विनामूल्य ठेवलाय, तर याचा मागचा उद्देश काय होता तुमचा? त्याचा उद्देश असा झाला की जानेवारी 17, 18, 19 मध्ये लोणावळ्याला मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफ या विषयावर गर्भसंस्काराची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. याच्यामध्ये देशोदेशीचे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते, तज्ज्ञ लोक होते. त्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनचे होते, आयुर्वेदाचे होते, योगामधले लोक होते, सामाजिक क्षेत्रातले लोक होते. या सगळ्यांनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला. एक स्वयंसेवक व्हॉलेंटियर म्हणून या परिषदेमध्ये मलाही सहभागी होण्याचा योग किंवा संधी निर्माण झाली होती आणि त्यामुळे मी हा विषय तिथे जो ऐकला आणि लक्षात असं आलं की हे इतकं महत्त्वाचं ज्ञान किंवा ही महत्त्वाची गरज समाजाची भागवली गेली पाहिजे. मनशक्तीच्या माध्यमातून हा उपक्रम 61 पासून जरी होत असला तरी अनेक आमच्या कार्यशाळा समूल्य देखील आहे. परंतु अनेकदा काही आर्थिक प्रश्नांमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे यामध्ये लोक सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की अरे हे सर्वसामान्य जनतेपर्यंत खरं तर पैसा हा त्याच्यातला मुख्य अडथळा असता कामा नये. विनामूल्य हे पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत. यासाठी म्हणून मी म्हणजे हा प्रस्ताव रोटरीकडे मांडला. रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष प्रिया नागणे मॅडम आणि त्यांच्या टीमने हा प्रस्ताव माझा उचलून धरला आणि ते म्हणाले की नाही निश्चितपणे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि जर रोटरी क्लब हा देखील एक सामाजिक सेवा करणारा आंतरराष्ट्रीय संघटनेचा एक भाग असल्या कारणाने ते म्हणाले की नाही आपण ह्याच्यामध्ये बाकी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे असेल म्हणजे हॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या लागतात ते एरवी ह्या सगळ्या आम्हाला रोटरीनं उपलब्ध करून दिला. मनशक्तीचे जे स्थानिक केंद्राचे कार्यकर्ते होते ते म्हणाले की नाही आपणही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट होऊयात आणि लोकांपर्यंत ह्यासाठी जे आवश्यक असेल उदाहरणार्थ आम्ही साहित्य विनामूल्य देत आहोत, अल्पोपहार त्याच्यामध्ये देतो आहोत, हाही विनामूल्य. ह्या सगळ्याच गोष्टींसाठी समाजातले हे अनेक चांगले दानशूर एकत्रित आल्यामुळे आम्हाला हे विनामूल्य करता येणं शक्य झालं आणि त्यामुळे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. केवळ पैशामुळे कुणी याच्यापासून वंचित राहू नये ह्या एका भूमिकेतून रोटरी क्लबने आणि मनशक्तीच्या सेवा विज्ञान केंद्राने हा कार्यक्रम अकलूज आणि आजूबाजूच्या तालुक्यातील सर्व गर्भवती मातांसाठी म्हणून आम्ही विनामूल्य आयोजित केलेला आहे. क्या बात आहे. आता गर्भसंस्काराच्या कार्यक्रमाबद्दल तर आपण भरपूर बोललो, पण माझा पहिला प्रश्न येतो की बाबा गर्भसंस्कार म्हणजे नेमके काय आणि ते कधीपासून सुरू करायला हवे आहेत? मुळात आपण संस्कार हा शब्द जर समजून घेतला तर संस्कार याचा अर्थ काय की एक चांगल्या गोष्टी करण्यासाठी म्हणून किंवा चांगले व्हॅल्यूज आपल्या समाजामध्ये येण्यासाठी म्हणून जे प्रयत्न होत आता त्याच्यामध्ये मुलांवर आपण चांगले संस्कार करतो किंवा संस्काराची गरज व्यक्तीला त्याच्या आयुष्यभर असते. परंतु ही नेमकी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया काही जन्मानंतरची आहे अशातला भाग नाही. अगदी भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्काराचा उल्लेख आहे आणि ते संस्कार अगदी जन्मपूर्व अवस्थेपासूनचे आहे. परंतु त्यातला वैज्ञानिक भाग जो आहे आतापर्यंत समाजापर्यंत मांडला गेलेला नव्हता जो मनशक्ती या निमित्ताने मांडत आहे. तर संस्कार ही जी गोष्ट आहे ही एकूणच चांगले गुण याचं वर्धन करण्यासाठी किंवा चांगल्या गुणांचा विकास करण्यासाठी. संस्कार म्हणजे काय तर गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार. तर आपले दोष कमी व्हावेत, आपले गुण वाढावेत यासाठी म्हणून ही कल्पना आहे. मग आता हे संस्कार म्हणजे जर दोषांचा भागाकार आणि गुणांचा गुणाकार असेल
ही प्रक्रिया सुरू कुठे होते, तर ती जन्मपूर्व अवस्थेत होते का हा प्रश्न आहे. तर आता जन्मपूर्व अवस्थेत होते याबद्दलचं विज्ञान आता लोकांनी मांडायला सुरुवात केली मॉडर्न मेडिसिन मध्ये. म्हणजे पूर्वी आपल्याकडे हे व्हायचं काय म्हणतात त्याला 4D स्कॅनिंग आला आता अत्याधुनिक. पूर्वीच्या काळी एवढी अत्याधुनिक यंत्र नव्हती. 4D स्कॅनिंग आल्यापासून असं लक्षात आलं की आतल्या गर्भाला देखील त्याची जी डेव्हलपमेंट होते ती डेव्हलपमेंट फक्त फिजिकल होत नाही तर मेंटल डेव्हलपमेंट सुद्धा त्या ठिकाणी होते आहे. आणि बाहेरच्या वातावरणाचा परिणाम त्या आतल्या फिटसवर होत आहे हेही लक्षात आलं. आणि आता जगभरातल्या बऱ्याच तज्ज्ञांनी मान्य केलं. 1961 मध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राचे जे प्रथम संस्थापक चिंतक होते स्वामी विज्ञानानंद, ज्यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळेस तर एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्धही नव्हतं, परंतु तरीही स्वामीजींनी गर्भाला कळत असेल या एका गृहीत तत्वावर हा उपक्रम सुरू केला. त्यावेळेचं जे तत्कालीन तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्या आधारे त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचली त्या आधारे त्यांनी हा उपक्रम सुरू केला. आता तुमचा प्रश्न असतो होता की ह्याला केव्हापासून सुरू केली पाहिजे हा प्रश्न आहे तुमचा. तर सुरुवात म्हणजे मनशक्तीची मांडणी अशी आहे की गर्भधारणा झाल्यानंतर तुम्ही याचा विचार करू नका. तर आम्ही नवदाम्पत्यास असं सुचवतो की तुम्ही ज्या वेळेस पालक बनण्याचं ठरवाल त्याची पूर्वतयारी म्हणूनच तुम्ही आपल्या पोटी जे अपत्य आपल्याला जन्माला घालायचं आहे ते चांगलं अपत्य निपजावं यासाठी म्हणून आई वडिलांनी देखील स्वतःची मानसिक स्थिती तशी तयार करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून देखील आमच्याकडे आम्ही मनशक्तीला गायडन्स दिला जातो. आमच्याकडे सुप्रजनन नावाचं एक वर्कशॉप आणि 3 दिवसाचा वर्गही त्या ठिकाणी लोणावळ्यामध्ये कंडक्ट केला जातो. तर या माध्यमातून आम्ही सांगतो की म्हणजे डे 1 ऑफ कन्सेप्शन असं म्हणतो. म्हणजे अगदी गर्भधारण खरं मुळात मूल जन्माला येतं म्हणजे 2 पेशींचं त्या ठिकाणी मिलन होतं, परंतु हे मिलन ही एक टेक्निकल प्रक्रिया नाहीये. तर तिथे एका नवीन जीवाचा प्रवेश होतो, म्हणजे मनाचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण होतं. तर ह्या मनाच्या अस्तित्वाचं एक्सप्रेशन भले नंतरच्या कालावधीमध्ये किंवा ते मूल पुढे जसं जसं डेव्हलप होईल आतमध्ये फिटसमध्ये तेच त्याच्या एक्सप्रेशनचा कालावधी नंतरचा असेल, परंतु मुळात मनाचं अस्तित्व तिथे असतं. याची वैज्ञानिक पार्श्वभूमी मनशक्तीमध्ये आम्ही दाम्पत्याला समजावून सांगतो. त्यामुळे गर्भसंस्कार हे अगदी डे 1 पासून करण्यासाठीची गोष्ट आहे, किंबहुना त्याच्या अगोदरपासूनची गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आपल्याकडे मूल जन्माला येतंय हे कळल्यानंतर प्रत्येक गर्भधारी जोडपाने किंबहुना त्याच्या सर्व कुटुंबाने या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे. क्या बात आहे. आता गर्भसंस्कार म्हटलं की आपल्याला एक जे इतिहासामध्ये पुराणात जी कथा ऐकायला मिळते ती म्हणजे अभिमन्यूची. तर त्याला विज्ञानाचा काय आधार आहे बाबा? नाही, अभिमन्यूची कथा ही एक पौराणिक कथा आहे. तिच्या सत्यतेबद्दल किंवा असत्यतेबद्दल आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही. प्रश्न तो नाही. प्रश्न आत्ता असा आहे की जे अत्याधुनिक तंत्रज्ञान विज्ञान सांगता आहे ते असं सांगता आहे की जन्माला येणाऱ्या बाळाला स्वतःच्या भावना असतात, त्याला समजू शकतं. आणि मग जर त्याला स्वतःच्या भावना असतील, स्वतःला त्याला समजत असेल, हे जर ज्ञान आपल्याला झालेलं असेल तर आपण आपल्या त्या जन्माला येणाऱ्या बाळाला कसं समजावून घेतलं पाहिजे, त्याच्यापर्यंत काय विचार पोहोचवले पाहिजे ही जबाबदारी आपली येते. पौराणिक कथेचा आधार आहे का तर आहे, किंवा आपण म्हणतो म्हणजे की आपलं मूल हे आपल्यापेक्षा 10 म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे की बाप शेर तर मुलगा 1.25 शेर असला पाहिजे. त्यामुळे ही अपेक्षा प्रत्येक पालकाची आहे. त्यामुळे आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा जगभरातल्या अनेक संस्कृती किंवा धर्म असतील त्याच्यामध्ये गर्भसंस्कार हा वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलेला आहेच आहे. म्हणजे त्याचा फॉर्म वेगळा असू शकेल, परंतु येणारं मूल हे चांगलं व्हावं हे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये मांडलेली कल्पना आहे. तीच कल्पना आपण आता विज्ञानातल्या नवीन संशोधनाच्या आधारे लोकांपर्यंत मांडतो की जेणेकरून येणारी पिढी ही जसं त्यात म्हटलंय सदृढ, सतेज आणि सुसंस्कारिक आहे. त्यामुळे
अभिमन्यूचा जो कथेचा जो संदर्भ आहे तो योग्यच आहे, तो काही इरिलेव्हंट आहे का तर नाहीये, परंतु त्यातलं विज्ञान आता एक्सप्लोर झालेलं आहे, त्यामुळे तेवढ्यापुरतं ते ठीक आहे, योग्य वाटतं. अगदीच. पण मग मनशक्तीमध्ये अजून काय वेगळं केलं जातं? मनशक्ती प्रयोग केंद्र ही मुख्यत्वे मनाशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे. स्वामी विज्ञानानंदांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. म्हणजे जे काही तिथे उपक्रम चालतात ते सगळे या स्वामीजींच्या अभ्यास संशोधनावर आधारित सगळे उपक्रम त्या ठिकाणी चालतात. तिथे 3 प्रकारे काम चालतं. एक म्हणजे आमच्याकडे अभ्यास वर्ग चालतात, काही कार्यशाळा चालतात, वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यास वर्ग त्या ठिकाणी आहेत. अगदी मूल जन्माला येण्याच्या अगोदरपासून म्हणजे सुप्रजनन, म्हणजे नवदाम्पत्यास गाईड करण्यासाठी म्हणून सुप्रजनन आहे, किंवा लग्न झालेल्या म्हणजे ज्यांच्याकडे बाळ जन्माला नाही त्यासाठी गर्भसंस्कार आहेत, किंवा ज्यांच्याकडे मूल जन्माला आलेलं आहे त्यांच्यासाठी मेंदू क्रांती आहे. मग मुलं मोठी होत असताना त्यांच्या विकासासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी यासाठीची म्हणून काही शिबिर आहेत, काही अभ्यास वर्ग आहेत. तशीच मोठ्या माणसांसाठी सुद्धाचे आहेत. आयुष्यामध्ये माणसाला जगत असताना अनेक सुखदुःखांना सामोरं जावं लागतं. ही सुखदुःख त्याला कशी येतात, किंवा त्याला काही नियम आहेत का, निसर्गाचे काही नियम आहेत का, याबद्दलचा अतिशय वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध अभ्यास मनशक्तीमध्ये मांडला गेलेला आहे. आणि हा अभ्यास या अभ्यास वर्गांच्या माध्यमातून, कार्यशाळांच्या माध्यमातून लोणावळा येथे नवागतांना किंवा जे अभ्यागत इथे येतात यासाठी म्हणून त्यांना समजावून सांगितला जातो. हा एक आमचं माध्यम आहे. दुसरं, आमच्याकडे साधारणतः 60 प्रकारच्या सायकोलॉजिकल टेस्ट आपण मशीनच्या द्वारे तिथे घेत असतो. त्या मुख्यत्वे करून व्यक्तिगत पातळीवर काउन्सिलिंग करण्याकरता किंवा गायडन्स करण्याकरता म्हणून असतात. वेगवेगळ्या विषयांवरच्या टेस्ट आहेत, अगदी मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आरोग्याशी संबंधित आहेत, मानसिक स्थितीशी संबंधित आहेत, आपल्या यश अपयशाशी संबंधित आहेत, कुटुंबातल्या अन्य जुळवणुकीशी संबंधित आहे. आपली नेमकी मनाची क्षमता काय आहे आणि ही मनाची क्षमता आपण कशा पद्धतीने वापरल्यानंतर आपण समाजामध्ये योग्य प्रकारची जुळवणूक करून आपलं आयुष्य यशस्वी करू शकू याबद्दलचं मार्गदर्शन या मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून, या टेस्टच्या माध्यमातून लोकांना केलं जातं. याच्याशिवाय तिसरं काम आम्ही जे करतो ते म्हणजे आमच्याकडे स्वामीजींनी लिहिलेली 250च्या आसपास साहित्य आहे, पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातूनही आम्ही लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये एक नियोजित, बॅलन्स्ड आणि संपन्न आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. आणि आमचं मनशक्तीचं एक मासिक प्रकाशन आहे, मनशक्ती या नावानंच. तर हे मनशक्ती प्रकाशन दर महिन्याला आमच्याकडे प्रकाशित होतं. आणि या मनशक्ती मासिकाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कुठलंही काय म्हणतात त्याला भविष्य आम्ही छापत नाही. एरवी तुम्ही कुठलंही प्रकाशन काढलं तर त्याच्यामध्ये राशी भविष्य छापलं जातं, ते आपण छापत नाही. कुठल्याही प्रकारची कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट या प्रकाशनामध्ये नसतं. साधारणतः 25 ते 30 पानाचं हे मासिक आहे. प्रत्येक पान यातलं तुम्हाला रोजच्या जगण्यामध्ये मनोधैर्य देणारं असं साहित्य त्याच्यामध्ये असतं. असं एक युनिक मासिक आहे. अनेक हजारो वर्गणीदार या मासिकाचे आहेत, कुठलीही पब्लिसिटी न करता. हे एक आमचं काम करण्याचं माध्यम. अशा पद्धतीने मनशक्ती समाजातल्या लोकांना मदत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतो. क्या बात आहे. हे झालं मनशक्तीबद्दल. पण आता मनशक्तीने जो काही कार्यक्रम घातलेला आहे आपला 6 एप्रिल 2025ला, तर त्या संदर्भात थोडंसं बोलूयात. आता गर्भसंस्कार म्हटलं की प्रत्येक वेळी असं होतं की आईनेच सगळं करायचं असतं, पण मग याच्यामध्ये वडिलांचा, महत्वाचा प्रश्न, बाबांचा काय रोल असतो? नाही, बाबांचा तर खूप महत्वाचाच रोल असतो. किंबहुना मी याबद्दल असं सांगू इच्छिल की आईपेक्षा देखील त्या मुलाच्या किंवा बाळाच्या, मूल म्हणणार नाही कारण पुन्हा मुलगा हा रेफरन्स, तर बाळाच्या एकूणच विकासामध्ये जशी आई एक भूमिका निभावते तितकीच भूमिका वडिलांची देखील असते. तर ही भूमिका किंवा मूल आणि वडील याच्यामधला एक बॉन्डिंग, एक बंध जर चांगल्या पद्धतीने निर्माण व्हायचा असेल
तर मूल जन्माला आल्यानंतर मी म्हणजे पालकाचे म्हणजे वडिलांची जबाबदारी फक्त बायकोला दवाखान्यात घेऊन जाणं, तिथून आणणं किंवा तिच्या ज्या काही बाकी भौतिक गरजा असतील त्या भागून इथपर्यंत मर्यादित नाहीये. तर त्या येणाऱ्या बाळाशी त्याचा देखील एक भावनिक बंध, एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश व्हायची असेल तर त्या वडिलांनी देखील या गर्भसंस्काराच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. अगदी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. ही सत्य घटना आहे किंवा गर्भसंस्काराच्या संबंधातलीच ही घटना आहे की एक पालक किंवा एक वडील असे होते की ज्यावेळेस त्यांच्याकडे त्यांची मिसेस प्रेग्नंट आहे अशी कळल्यानंतर काही काळानंतर त्यांनी त्या आतल्या गर्भातल्या मुलाशी संपर्क साधायला सुरुवात केली. संपर्क म्हणजे काय की एव्हरी डे ते कामावर जाताना त्या मुलाला गुड मॉर्निंग करायचे, गुड बाय करायचे, त्याच्याशी बोलायचे, हॅलो हाय करायचे, असा एक संवाद. म्हणजे ऍक्च्युली ते बाहेरूनच करत होते, त्यांना माहित नव्हतं आत मूल ऐकते नाही ऐकते, त्याचा रिस्पॉन्स नाही. काही मर्यादेमध्ये ते मूल म्हणतात बघा असं की मूल आईच्या पोटातून लाथ मारतं, त्या पद्धतीने सुद्धा ते रिॲक्ट करायचं. पण ह्यातलं विशेष घटना अशी होती की ते मूल जन्माला आल्यानंतर जेस पहिल्यांदा त्याचे वडील त्या बाळाला भेटले आणि त्यांनी XYZ नाव त्या मुलाचं ठेवलेलं होतं. त्याला उद्देशून त्या नावाने त्याला हात मारले, हॅलो बेबी असं म्हटल्यानंतर एरवी ते शांत झोपलेलं मूल झटकन उठून त्यांच्याकडे पाहायला लागलं. तर हा जो एक रॅपो किंवा हा एक प्रकारचा भावनिक रिलेशनशिप त्या मुलाबरोबर आपण एस्टॅब्लिश करू शकतो ॲज अ वडील म्हणून, तर ती त्या पालकाने किंवा त्या वडिलांनी त्या मुलाबरोबर किंवा त्या गर्भाबरोबर निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर यासाठी म्हणून मी असं म्हणेल की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम केवळ गर्भवती मातांसाठी नाही आहे, तर हा त्या पित्यासाठी सुद्धा आहे. पण अगदीच अपरिहार्य कारणास्तव त्या वडिलाला त्या कार्यक्रमाला येता आलं नाही तर किमान त्यांनी त्याची आई, त्या वडिलांची आई किंवा त्या मातेची आई तरी या कार्यक्रमाला पाठवून द्यावी. अगदीच, नक्कीच. म्हणजे मूल जन्माला घालणं म्हणजे फक्त नवरा बायकोचाच डिसिजन किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट नसते, तर अख्ख्या परिवाराचं, कुटुंबाचं त्याच्यामध्ये ही कुटुंबाच्या दृष्टीने ती एक आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या आनंदामध्ये केवळ जन्माला आल्यानंतर पेढे वाटून सहभागी होणं एवढ्यापुरती कुटुंबाची जबाबदारी नाहीये, तर त्या सर्व कुटुंबियांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. किंवा आपल्याकडे तर म्हणजे अगदी डोहाळ जेवण हा जो कार्यक्रम असतो तो त्या सर्व कुटुंबांनी त्यात सहभागी होण्यासाठीच असतो. त्या मुलाचं स्वागत आम्ही सगळं अत्यंत आनंदाने करत आहोत हे त्याच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवायचा हाच त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असावा असं वाटतं मला. अगदीच खूप कमालीचं. म्हणजे आता आपल्या या छोट्याशा इंटरव्ह्यू मध्ये, छोट्याशा मुलाखतीत सगळ्याच गोष्टी सांगणं पॉसिबल नाहीये, पण जसं की सरांनी आता सांगितलं की प्रत्येक गर्भवती माताने तर यायचंच आहे, त्यांच्यासोबत त्यांचे पती, पण काही खरंच खूप इमर्जन्सी असेल, नाहीच येऊ शकत आहेत, तर मातेची सासू किंवा मातेची आई यापैकी कोणीही एकाने आलं तरी चालेल. आणि आवर्जून 6 एप्रिल 2025ला आपले जे काही रविवारी इथे होणार आहे स्मृती भवनला हा कार्यक्रम होणार आहे. गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, कारण 3 तासाचा हा कार्यक्रम आहे आणि या 3 तासामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे विनामूल्य आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीचे क्रमांक मी तुम्हाला सांगते. तर जे आपल्यासोबत आता उपस्थित आहेत आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट कारंडे सर, यांचाच क्रमांक मी तुम्हाला सांगते, 9922 23 99 06. नंबर पुन्हा एकदा सांगते, ॲडव्होकेट कारंडे 9922 23 99 06. रोटरी नागणे यांचा नंबर आहे 9322 04 99 99. नंबर पुन्हा एकदा सांगते, रोटरी क्लबचे नागणे 9322 04 99 99. या क्रमांकावरती तुम्ही फोन करा. नोंदणी कशी करायची ते तुम्हाला सांगतील आणि पुढची प्रोसेस सुद्धा ते तुम्हाला सांगणार आहेत. आणि जाता जाता पुन्हा एकदा ॲडव्होकेट सर तुमचं खूप खूप मनपूर्वक आभार. तुम्ही आलात तुमच्या वेळात वेळ काढून आणि एवढं अमूल्य असं ज्ञान आम्हाला दिलंय आणि एवढा सुंदर असा कार्यक्रम तुम्ही अकलूजकरांसाठी आणि जवळपासच्या लोकांसाठी घेऊन आलात. पुनश्च एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. स्माइल एफएमने मला या ठिकाणी बोलवलं आणि ही संधी दिली या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्याची. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो.